तर कुणाकुणाला अशा पद्धतीने भोपळा खायला आवडतो। हरभऱ्याची डाळ घालून भोपळा बनवलेला आहे। भोपळ्याची पातळ भाजी, पण खूप पण पातळ नाही, कुटक्यावर येईन अशी भाजी आपल्यावाली तयार आहे। खूप चविष्ट आणि खूप छान होते। अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर खूपच छान होते। सगळ्यात पहिल्यांदा गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच गावाकडचे तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर भोपळ्याची भाजी बघा किती छान अशी इथं मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी झालेली आहे। सर्वांना आवडेल, जे पण खाणार नाही ते सुद्धा आवडीनं खाणार, अर्धी चतकोर तर जास्तच खाणार। अशा पद्धतीने आपल्याला भोपळ्याची भाजी झालेली आहे हरभरा डाळ घालून। गावाकडच्या पद्धतीने तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी जर बनवली तर खूपच छान होणार। तर नक्की अशी भाजी बनवून बघा, खूप चविष्ट आणि खूप छान होते। तर चला वेळ वाया न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया। भोपळ्याची भाजी कशी बनवायची हरभरा डाळ घालून ते बघूया। तर इथं आपल्याला भोपळा साळून कट करून घ्यायचा आहे आणि पाण्यात घालून घ्यायचा आहे। मी भोपळा साळून कट करून घेतलेला आहे। पाणी घालून घ्यायचं भोपळ्यामध्ये। आपण भोपळा छान असं मस्त कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एकदम हिरवा कढीपत्ता घेतलेला आहे ताज्यामध्ये। कवळा कढीपत्ता आहे तर मी जास्त घेतलेला आहे। कढई छान गरम झालेली आहे, तेल घालून घेऊया 1 चमचा। तेल छान गरम झालेले आहे, 1 चमचा जिरे घालून घेऊया। थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा। कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही पण घालून घेऊया। भोपळा घालून घ्यायचा आहे। हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, अर्धा पाऊण तास भिजून घ्यायची कोमट पाण्यामध्ये, छान भिजल्या जाते। थोडीशी जात्यावर दळलेली, त्याच्यामुळे थोडासा टरकलं आहे त्याला, पण मग काय हरकत नाही आहे, भाजीला चालते। भाजी छान परतून घेऊ, भाजी छान खालवर करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊया। थोडंसं पाणी घालून आपल्याला 10 मिनटं भोपळा शिजून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून घेते, झाकण ठेवून द्यायचं आहे। भोपळा शिजवतो तोपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे, बारीक दळून घ्यायचा आहे। भाजलेले शेंगदाणे 1 छोटी वाटी घेतलेले, 1 चमचा धने घेतलेले, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। मिरची कवळी आहे आणि फिक्की आहे म्हणून 10 ते 12 घेतलेली, 1 छोटी कांडी लसणाची घेतलेली आहे। मसाला एकदम बारीक दळून घ्यायचा चिकन। झाकण ठेवून 10 मिनटं आपण भोपळा शिजून घेऊया। 10 मिनटं झालेली, आपल्याला भोपळा छान शिजलेला आहे। झाकण काढून बघूया, तर छान असा मस्त भोपळा शिजलेला आहे। मसाला घालून घ्यायचा आहे, मसाला तयार केलेला, एकदम बारीक चिकन असा तयार केलेला मसाला आपण भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे। किती भाजी बनवायची तुम्हाला, पातळसर बनवायची घट्टसर बनवायची, त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। भाजी छान मिक्स करून घेऊया। तर कुणाकुणाला अशा पद्धतीने गावकडच्या भाज्या आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडत असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, मग गावाकडच्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतात। थोडंसं आता मिक्सरचं भांडं धुवून आपण पाणी घालून घेऊ। मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। घट्टसर असं आपल्याला मस्त लपथपीत असं भोपळ्याची भाजी बनवायची, खूप चविष्ट आणि खूप छान अशा मस्त लागते। बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतसुद्धा छान लागते। याच्यासोबत लोणचं घ्यायचं, लोणच्याने अजूनच चव वाढते जेवणाची। भाजीला एक छान मस्त मोठी उकळी घेऊया। तरी तर आपल्याला भाजी छान अशी मस्त उकळलेली आहे। तर बघू शकता किती छान अशी मस्त घट्टसर अशी भाजी झालेली आहे। कुटक्यावर येईल अशी भाजी बनवायची, जुने लोक म्हणायचे कुटक्यावर येईल अशी भाजी बनव। जास्त घरामध्ये कोणी भोपळा खात नसेल तर अशा पद्धतीने बनवायचा, जास्त ढोमणभर बनवायचा नाही। आमच्याकडे म्हणतात जास्त बनवल्यावर काय ढोमणभर बनवला, तर असं ढोमणभर बनवायचं नाही, थोडंसं बनवायचा, म्हणजे छान असा होतो आणि पुरत पण नाही, संपून जातो। नाही तर जास्त बनवल्यानंतर उरतो आणि तो गाईच्या खाद्यामध्ये जातो, किंवा तुम्ही कुठं गाईच्या खाद्यात न टाकता दुसरीकडे टाकत असाल, पण आमच्याकडे असं म्हणतात ढोमणभर नको करू, गाईच्या खाद्यात जाईन असं थोडंच बनव। तरी तर मस्त कुटक्यावर येईन असा भोपळा बनवलेला आहे, खूप छान असा मस्त झालेला आहे।
वास पण एकच नंबर येतोय, खूप सुवास येतोय मस्त असा भोपळा आपल्याला इथे डाळ भोपळा झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. बेल बटन दाबलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझी रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी नक्की बनवून बघा. धन्यवाद.